नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला मराठी माध्यमातून नीटची तयारी करण्यास मदत होणार आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे लायझोझोम. हे जे तुम्हाला समोर दिसत आहे या डायग्राममध्ये तुम्हाला अनेक सेल ऑर्गॅनल्स दिसत असतील. तुम्ही सेलचा अभ्यास या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला आहे, एक लेक्चर घेतलेलं आहे. त्यामध्ये सेल काय असतं आणि त्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅनेल्स असतात ते सांगितलं आहे. तर इथे आपण लायझोझोमबद्दल माहिती पाहणार आहोत. म्हणून आपण टॉपिकला स्टिक करून राहूया आणि आपण लायझोझोमवरती फोकस करूया. हा बघा, हा जो आहे सेल आहे, हा जो आहे सेल आहे आणि या सेलमध्ये सेंटरला न्यूक्लियस असतं आणि या सेंटरच्या न्यूक्लियस भोवती सायटोप्लाझम असतं, जे स्कॅटर्ड असतं, म्हणजे पसरलेलं असतं संपूर्ण सेलमध्ये. आणि याच सायटोप्लाझमवरती सेल ऑर्गॅनेल्स फ्लोटिंग करतात. फ्लोटिंग म्हणजे तरंगत असतात. मग ते सेल ऑर्गॅनेल्स कोणकोणते असतात? ते सेल ऑर्गॅनेल्स जे असतात ते गोल्जी अपॅरेटस असतं, ओके, मायटोकॉन्ड्रिया असतं, रायबोझोम असतं, पेरिऑक्सिझोम असतं, सेंट्रिओल असतं, लायसोझोम असतं. ठीक आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते, त्यामध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण पाहिलेली आहे. न्यूक्लियस असतं सेंटरला. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात? सेलमध्ये असतात. तर आपण इथे पाहणार आहोत, आपण लायझोझोम म्हणजे काय आणि लायझोझोम काय करतं, फंक्शन नेमकं काय आहे ते इथे पाहणार आहोत. तर या सेलमध्ये हे बघा, हे जे सर्क्युलर पोर्शन, सर्क्युलर डायग्राम तुम्हाला शो होत आहे, ही आहे लायझोझोम. हे काय आहे? लायझोझोम. तर हे लायझोझोम कसे तयार होतात? तर हे लायझोझोम बेसिकली गोल्जी ॲपॅरेटस, जेव्हा आपल्याला माहिती आहे गोल्जी ॲपॅरेटस काय करतं, तर गोल्जी ॲपॅरेटस काय करतं? पॅकिंगचं काम करतं, मटेरियल पॅक करतं. समजा इथे ही सेल एक फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये पॅकिंगचं काम कोण करतं? गोल्जी ॲपॅरेटस करतं. गोल्जी ॲपॅरेटस काय काय पॅकिंग करतं? तर प्रोटीन पॅकिंग करतं, लिपिड करतं, कार्बोहायड्रेटची पॅकिंग करते, मटेरियलची पॅकिंग करते आणि ते सेलच्या बाहेर पाठवल्या जाते. तर हे सेलच्या बाहेर पाठवताना गोल्जी ॲपॅरेटस हे मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वेसिकल्स फॉर्म करतं आणि असेच वेसिकल्स जेव्हा सेपरेटली एकदम अलोनली जेव्हा एकटे आयसोलेटेड करतात, तेव्हा ते लायझोझोम म्हणून काम करतात. जे वेसिकल्स गोल्जी ॲपॅरेटसने ट्रान्सपोर्ट करता बनवलेले होते, तेच वेसिकल जेव्हा आयसोलेटेड फॉर्ममध्ये येतात, आयसोलेटेड म्हणजे वेगळे होतात आणि एकटे राहतात, तेव्हा ते फंक्शन काय करतात? त्यांचं नाव काय पडतं? तर त्यांचं नाव पडतं लायझोझोम. म्हणजे लायझोझोम कुठून उत्पन्न होतो? गोल्जी ॲपॅरेटसकडून. ठीक आहे. तर हे लायझोझोम काय करतं? तर हे लायझोझोम जे आहे यामध्ये हाय लेवल ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम असतं. आता हे हायड्रोलायटिक एन्झाईम काय आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम असतं जे की याची ॲसिडिक pH असतं. ॲसिडिक pH असल्यामुळे काय होतं? जे लिपिड आहे, जे प्रोटीन आहे, जे कार्बोहायड्रेट आहे, ते इथे डायजेस्ट करण्यामध्ये लायझोझोमचा खूप मोठा रोल प्ले होतो. जे लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये असतं, ते या सेलमध्ये जे असतं ते लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट डायजेस्ट करण्याचं काम हे हायड्रोलायटिक एन्झाईम करतं, जे की प्रेझेंट असतं कशामध्ये? लायझोझोममध्ये. ठीक आहे. हायड्रोलायटिक एन्झाईम कशामध्ये असते? लायझोझोममध्ये, ज्याच्या हेल्पमधून ते डायजेशन करते लिपिडचं, प्रोटीनचं, कार्बोहायड्रेटचं. एवढं कळालं? आणि नेहमी विचारला जाणारा जो क्वेश्चन आहे की लायझोझोमला एक नाव देण्यात आलेलं आहे. तर लायझोझोमला
काय म्हणतात तर लायझोझोमला सुसायडल बॅग असे म्हणतात. हा MCQ येऊ शकतो की सुसायडल बॅग हे कुणाला म्हणतात. मग ऑप्शनमध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया देतील, रायबोझोम देतील, पेरिऑक्सिझोम देतील, लायसोसोम देतील. तर तुम्हाला इथे करेक्ट आन्सर काय होणार आहे तर सुसायडल बॅग लायझोझोमला म्हणतात. तर इथे बेसिकली दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं की लायझोझोम ह्याची तयार कुठून झाला तर गोल्जी ॲपरेटसपासूनच तयार झाला, पण तो लायझोझोम म्हणून त्याची ओळख कधी निर्माण झाली जेव्हा तो आयसोलेटेड होतो, म्हणजे एक वेगळा बनतो आणि एक स्वतःमध्ये जेव्हा तो वेगळा होतो तेव्हा त्याला लायझोझोम म्हणतात. ठीक आहे. आणि जेव्हा तो गोल्जी ॲपरेटस सोबत असतो तेव्हा तो ट्रान्सपोर्टचं काम करतो, तेव्हा तो वेसिकल्स असतो, पण तो जेव्हा सेपरेट होतो तेव्हा त्याला लायझोझोम म्हणतात. यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम असतं जे डायजेशन करण्यासाठी मदत देतं. कशाच्या? प्रोटीनच्या, लिपिडच्या, कार्बोहायड्रेटच्या. आणि लायझोझोमला काय म्हणलं जातं सुसायडल बॅग म्हणलं जातं. एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि हेच तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला असेच लेक्चर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती करू. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा ज्यामुळे मी येणारा प्रत्येक माझे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील. थँक्यू सो मच.